प्रश्न पडलाय का नाही हा तुम्हाला? टीचर आपण 1.1 मध्ये A1/A2 करताना 1/2 मल्टिप्लाय बाय बेस इंटू हाईट घेतलंय आणि टीचर इथं तुम्ही S1 S2 घेतलंय. मग आता हे ठीक आहे, तुम्ही इथं त्याच्यामुळे लक्षात आलं लगेच S1. मग आम्ही कसं, कोणत्या वेळेस कोणता फॉर्म्युला वापरायचा? आलाय का प्रश्न? उत्तर येतंय का डोक्यात? मेंदूला चालना आहे. उत्तर ऐका. दिलेल्या गणितामध्ये जर हाईटचा उल्लेख झाला, उंची, तर आपला फॉर्म्युला येणार 1/2 मल्टिप्लाय बाय बेस इंटू पूर्ण उल्लेख असतो दिलेल्या त्रिकोणाचा पाया, दिलेल्या त्रिकोणाची उंची म्हणजेच बेस आणि हाईट समथिंग आहे. कळलं? प्रश्नात स्पष्ट उल्लेख आहे करस्पॉन्डिंग साइड्स, ओनली साइड्स. बेस किंवा हाईटचा उल्लेख आहे का? मग जर तुमच्या प्रश्नामध्ये साइडचा म्हणजे फक्त बाजूंचा उल्लेख असेल तर तुमचा फॉर्म्युला काय येणार? A1 इज इक्वल टू S2². आणि जर प्रश्नामध्ये पाया आणि उंचीचा उल्लेख झालेला असेल तर तुमचा फॉर्म्युला काय येणार? समजलं? सोपं आहे.